तुळजापूरच्या श्री भवानी मातेची संपूर्ण कथा। तुळजापूरची श्री तुळजा भवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि मराठ्यांची आराध्य देवता आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील यमाई टेकडीवर वसलेले हे मंदिर 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ मानले जाते। या देवीची कथा पुराण काळापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत विस्तारलेली आहे। पौराणिक कथा आणि तुळजापूर भवानी मातेची उत्पत्ती कशी झाली याविषयी थोडक्यात माहिती। फार प्राचीन काळी महिषासूर नावाचा बलाढ्य राक्षस होऊन गेला। त्याने ब्रह्मांड देवाकडून असा वर मिळवला होता की त्याचा वध कोणत्याही पुरुषाच्या हातून होणार नाही। या वरामुळे उन्मत्त झालेल्या महिषासुराने स्वर्गावर आक्रमण करून देवांचा पराभव केला। तेव्हा सर्व देव हतबल झाले आणि त्यांनी त्रिदेवांकडे धाव घेतली। ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या क्रोधातून एक तेज प्रकट झाले आणि त्या तेजातून एक देवी निर्माण झाली। सर्व देवांनी आपापली शस्त्रे तिला दिली। हिमालयातील मातंग ऋषींच्या आश्रमात ती प्रकट झाली, म्हणून तिला मातंगी असेही नाव मिळाले आहे। देवीने महिषासुराला युद्धाचे आवाहन दिले। दोघांमध्ये 9 दिवस घनघोर युद्ध झाले। शेवटी दसऱ्याच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला। महिषासुराचा वध केल्यामुळे देवीला महिषासुरमर्दिनी असे नाव पडले। हा विजय साजरा करण्यासाठी विजयादशमीचा सण सुरू झाला। तुळजाभवानी नाव कसे पडले याविषयी थोडक्यात माहिती। कलियुगात तुळ नावाचा एक दैत्य लोकांना त्रास देत होता। तो यमाई पर्वतावर राहून ऋषी मुनींची तपश्चर्या भंग करत असे। जनतेची विनंती ऐकून देवीने तुळ दैत्याशी युद्ध केले आणि त्याचा वध केला। तुळ दैत्याचा वध केल्यामुळे देवीला तुळजा हे नाव प्राप्त झाले। तिने याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करण्याचे ठरवले, म्हणून हे स्थान तुळजापूर म्हणून प्रसिद्ध झाले। मंदिर आणि मंदिराचे स्वरूप याबद्दल थोडक्यात माहिती। तुळजापूरच्या मंदिरात देवीची स्वयंभू मूर्ती आहे। ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून अष्टभुजा आहे। देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ, बाण, चक्र, खड्ग आहेत, तर डाव्या हातात शंख, धनुष्य, पानपात्र आणि महिषासुराची शेंडी धरलेली आहे। देवीच्या मस्तकावर शिवलिंग आहे, जे शक्ती आणि शिव यांचे एक रूप दर्शवते। मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीतील आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी माता यांच्याबद्दलही थोडक्यात माहिती। आई तुळजाभवानीची सर्वात लोकप्रिय कथा छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित आहे। भोसले घराण्यातील ही कुलदैवता होती। असे सांगितले जाते की स्वराज्य स्थापनेच्या काळात अनेक अडचणी येत असताना शिवाजी महाराज तुळजापूरला देवीच्या दर्शनाला आले। तेव्हा देवीने त्यांना दृष्टांत दिला आणि स्वहस्ते भवानी तलवार प्रदान केली। देवी म्हणाली, हे बाळा, या खड्गाने तू धर्माचे रक्षण कर आणि शत्रूंचा नाश कर। यश तुझ्याच पदरी पडेल। या तलवारीच्या आणि देवीच्या आशीर्वादाने महाराजांनी स्वराज्य निर्माण केले। तेव्हापासून मराठ्यांचे युद्धघोष हर हर महादेव, जगदंब जगदंब असे झाले। माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।